सामाजिक समस्यांच्या अध्ययनाचे दृष्टिकोन जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक समस्यांना योग्य पद्धतीने समजून घेणे, त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याची कारणमीमांसा समजून घेणे, या बाबी करण्यासाठी आपल्याला हे दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरतात. जोपर्यंत एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये योग्य कारणमीमांसा केली जात नाही, त्या समस्येला योग्य पद्धतीने समजून घेतले जात नाही, तोपर्यंत त्या समस्येवर उपाययोजना करणे या ठिकाणी शक्य नसते किंवा योग्य उपाययोजना करणं या ठिकाणी शक्य होत नाही. आणि म्हणून योग्य प्रकारची कारणं जर माहिती झाली, तरच त्या समस्येच्या निर्मूलनासाठी योग्य प्रकारचा उपाय किंवा योग्य दिशेने आपलं कार्य या ठिकाणी सुरू राहतं असं आपल्याला लक्षात येईल. अन्यथा उपाय होत राहतात, परंतु यश येत नाही. शासनाच्या अनेक प्रकारच्या योजनांमध्ये आपल्याला ही तफावत दिसते. कोट्यावधींच्या योजना असतात, हजारो कोटींच्या योजना. प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ या ठिकाणी वापरलं जातं. प्रशासन या ठिकाणी काम करतं. दीर्घकाळापर्यंत योजना चालतात आणि अनेक वेळेस त्या योजनांचं आउटपुट जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ते मात्र अतिशय कमी असलेलं आपल्याला दिसतं. आपल्या भागाचा जर आपण या ठिकाणी विचार केला, तर आपल्या भागामध्ये आपल्याला गोसीखुर्द नावाचा प्रकल्प दिसतो. 30 वर्षापूर्वी त्या प्रकल्पाची पायाभरणी या ठिकाणी झाली, पण अजूनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. हजारो कोटी रुपये या ठिकाणी खर्च झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या जलसिंचनाच्या योजना या ठिकाणी देशभरामध्ये राबवण्यात आल्या, पण अजूनही जलसिंचनाच्या बाबतीमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलसिंचन पोहोचलेलं नाही. याची काय कारणं आहेत? शेकडो प्रकारच्या योजना असूनही अजूनही शेतकऱ्यांना जर या ठिकाणी आंदोलन करावं लागत असेल, MSP या ठिकाणी लिगलाइज करा म्हणून आंदोलन करावं लागत असेल, तर मुळात आपण त्या समस्या दूर करण्यासाठी त्याची योग्य कारणं जाणून घेणं आवश्यक आहे. आणि अशी योग्य कारणं जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर काही दृष्टिकोन आपण पाहिलेले आहेत आणि काही दृष्टिकोन जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर इथे आपण मागच्या लेक्चरमध्ये जे दृष्टिकोन पाहिलेले होते, काही विद्यार्थी अब्सेंट असतील कदाचित. पहिला दृष्टिकोन आपण पाहिला होता विघटनात्मक दृष्टिकोन, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की इथे जेव्हा सामाजिक समस्या निर्माण होतात, त्या सामाजिक समस्यांना समजून घेत असताना व्यक्तीच्या वर्तन व्यवहारामध्ये किंवा वर्तन व्यवहारावर प्रभाव टाकणारे जे काही नियम आहेत आणि सामाजिक परिवर्तन आहे, या दोन्हीचा अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला सामाजिक समस्या समजून घ्यायच्या असतात. दुसरा जर आपण या ठिकाणी दृष्टिकोन पाहिला होता वैयक्तिक विचलनात्मक दृष्टिकोन. यामध्ये एखादा व्यक्ती कोणत्या कारणांमुळे सामाजिक नियमांचं पालन करत नाही, अशा प्रकारच्या घटकावर या ठिकाणी लक्ष दिलं जातं आणि व्यक्ती कोणत्या कारणामुळे सामाजिक नियमांचं पालन करू शकत नाही, ती कारणं या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मग यामध्ये कदाचित व्यक्ती असमर्थ असू शकतो किंवा व्यक्ती अपयशी ठरतो किंवा कुठली परिस्थिती आहे की जी व्यक्तीला मजबूर करते, या बाबींचा विचार केला जातो. तर यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो की जे व्यक्ती समस्या निर्माण होण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांच्या विचलनात्मक कृतीला समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तिसरा दृष्टिकोन आपण पाहिला प्रमाणक शून्यतेचा, ज्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक संरचनेवर लक्ष दिलं जातं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे समाजाची संस्कृतीच अशा प्रकारची असेल की ज्यामध्ये प्रमाणक शून्यतेची स्थिती निर्माण होते. अशा प्रकारची कोणती समाजमान्य साधने आहेत की समाजमान्य साधनांच्या माध्यमातून समाजातील नियमांचं पालन करणं व्यक्तींना शक्य होत नाही आणि प्रमाणक शून्यता येते. इथे आपण व्यक्तीच्या वैयक्तिक बाबींना महत्त्व न देता प्रमाणक शून्यतेची परिस्थिती जी आहे ती कशामुळे निर्माण झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि चौथा दृष्टिकोन जो आपण पाहत होतो तो होता सामाजिक समस्येच्या अध्ययनाचा मूल्य संघर्ष दृष्टिकोन. हा दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये वॉलर नावाचे विचारवंत, फुलर नावाचे विचारवंत, क्युबर आणि हार्पर या 4 विचारवंतांनी या ठिकाणी या दृष्टिकोनामध्ये योगदान दिले. मित्रांनो, मूल्य म्हणत असताना कुठल्याही समाजामध्ये एखाद्या व्यक्तीची कृती, भावना किंवा समाजातील परिस्थिती यांचं मूल्यमापन करण्यासाठी काही मापदंड असतात. उदाहरणार्थ, कुठल्या बाबीला योग्य म्हणावं, कुठल्या बाबीला अयोग्य म्हणावं, योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, इष्ट, अनिष्ट असं ठरविण्यासाठी समाजामध्ये काही आदर्श मूल्य या ठिकाणी निर्माण झालेली असतात. त्या आदर्श मूल्यांना आपण समोर ठेवून या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि मग या आदर्श मूल्यांच्या दिशेने झालेली वाटचाल त्याला आपण प्रगती असं या ठिकाणी म्हणतो. तर इथे मूल्य संघर्षाच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला मूल्यांच्या संदर्भाच्या बाबींचा विचार करायचा आहे. समाजामध्ये अनेक प्रकारचे मूल्य असतात आणि अनेक प्रकारच्या मूल्यांमध्ये नेमकं कोणत्या मूल्यांना अधिक महत्त्व द्यायचं याबद्दल आपल्याला वैचारिक भिन्नता दिसते. काही लोक परंपरागत मूल्यांना अधिक महत्त्व देतात, काही लोक आधुनिक मूल्यांना अधिक महत्त्व देतात. एकाच वेळी समाजामध्ये
दोन्ही प्रकारचे मूल्य स्वीकारणारी आणि दोन्ही प्रकारचे मूल्य या ठिकाणी नाकारणारी अशी संमिश्र अवस्था असलेली आपल्याला समाजात दिसते. कारण परिवर्तन हे एकदम होत नाही, परिवर्तन हे टप्प्याटप्प्याने होत राहतं. परिवर्तनामध्ये अनेक लोक ती मूल्य स्वीकारत जातात आणि जेव्हा संख्या वाढते तेव्हा समाजामध्ये ते मूल्य रुजलं असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे एकाच वेळी समूहामध्ये मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करणारे आणि त्याच वेळी हे मूल्य समाजामध्ये नको असा विरोध करणारे असे दोन्ही घटक आपल्याला दिसतात आणि इथे मूल्य संघर्ष या ठिकाणी निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहू. आजही आपल्याला भारतीय समाजामध्ये परंपरागत विचारांचा प्रभाव असणारी किंवा ज्याला आपण असं म्हणू की हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा प्रभाव असणारी जी विचारसरणी आहे ती विचारसरणी जाती व्यवस्थेचं आजही समर्थन करताना आपल्याला दिसते. जातीनिष्ठ जी विभागणी आहे, जातीच्या माध्यमातून निर्माण झालेली जी श्रम विभागणी आहे ती योग्य आहे किंवा जातीचे नियम योग्य आहेत अशा प्रकारचं समर्थन करणारा एक मोठा समूह आपल्याला या ठिकाणी दिसतो, कारण त्यांचे हितसंबंध त्यामध्ये लपलेले असतात. उच्च जाती म्हणून मिळालेले विशेषाधिकार त्यांना या ठिकाणी प्रिय असतात आणि अशा व्यक्ती अनेक वेळेस बहुसंख्येने असणाऱ्या कनिष्ठ जातींच्या बद्दल हीनतेच्या दृष्टिकोनातून विचार करताना आपल्याला दिसतात. आणि ही जातीनिष्ठ मूल्य टिकली पाहिजे. समाजामध्ये आंतरजाती विवाह होणं कसं चुकीचं आहे, जातीचे नियम कशा प्रकारे योग्य आहेत असं सांगण्याचा प्रयत्न हे व्यक्ती करत असतात. आणि त्याच वेळेस आधुनिक समता किंवा व्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता या मूल्याचा विचार करणारे आधुनिक दृष्टिकोनाचे काही व्यक्ती आपल्याला दिसतात की जे व्यक्ती विवाहाच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या मताने आंतरजातीय विवाह जरी करायचा असेल तरी परवानगी असली पाहिजे. ज्या काही बहुजन समाजातील अनेक जाती आहेत ज्यांना शेकडो वर्षापासून विविध सुविधांपासून मर्यादित ठेवण्यात आलं त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना विविध प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. अशा प्रकारची मागणी किंवा अशा प्रकारच्या बाबींचं समर्थन करणारी आधुनिक मूल्यांची रुजवणूक करणारी एक पिढी आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि मग ही पिढी जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, जातीय अंताची चळवळ करण्याचा प्रयत्न करते, जातीय विषमतेचा या ठिकाणी विरोध करते, जातीय दंगलींचा या ठिकाणी विरोध करते, जातीय शोषणाचा या ठिकाणी विरोध करते. आणि मग इथं परंपरागत जातीनिष्ठ मूल्यांचा स्वीकार करणारे, समर्थन करणारे आणि जातीनिष्ठ मूल्यांचा विरोध करणारे अशा प्रकारचे दोन गट समाजामध्ये या ठिकाणी तयार होतात. आणि मग त्यातून जातीय दंगलींसारखे प्रश्न किंवा वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून असे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला मूल्यांच्या आधारावर संघर्ष समाजामध्ये आहे का हे समजून घेणं आवश्यक असतं असं आपल्याला लक्षात येईल. दुसरी बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये धर्माचा प्रचंड प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. किंवा भारतातच नाही तर आपल्याला भारतच नव्हे तर अनेक देशांमध्ये आपल्याला धर्माला अधिक महत्त्व देणारे किंवा धार्मिक मूल्यांना अधिक महत्त्व देणारे व्यक्ती देखील या ठिकाणी दिसतात. धर्म ही समाजाची अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. धर्म हा समाजाला नैतिकतेने वर्तन करण्याची शिकवण या ठिकाणी देतो. पण मुळात 2-2.5 हजार वर्षापूर्वी निर्माण झालेले धर्म हे आजच्या समाजातील सर्वच प्रकारच्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करू शकतात का, गरजा पूर्ण करू शकतात का हे समजून घेणं आवश्यक आहे. आपण जर शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य याला जर प्रमाण मानून चालू लागलो किंवा बाबा वाक्यम प्रमाणम असं म्हणून प्रत्येक धर्मातील मोठ्या धर्मगुरूंनी सांगितलेलं वाक्य प्रमाण मानून चालू लागलो तर आज जगाच्या पाठीवर आपण ज्या काळामध्ये ही धर्मव्यवस्था निर्माण झाली तशीच व्यवस्था पुन्हा निर्माण करू. आजच्या काळातले प्रश्न त्या काळातील विविध प्रकारच्या धर्मांमध्ये सांगितलेल्या बाबी सोडवू शकणार नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून जगातील कुठल्याही धर्माचे अनुयायी 100% त्या धर्मामध्ये सांगितलेल्या मूल्यानुसार जीवन जगू शकत नाहीत ही वास्तविकता आहे. परंतु अजूनही या ठिकाणी धार्मिक मूल्यांच्या दृष्टिकोनातून शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य मानून अनेक प्रकारच्या पूर्वापार चालत आलेल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा, परंपरा किंवा इतर अनेक प्रकारच्या बाबी त्या समाजामध्ये असल्या पाहिजे असा प्रकारचा आग्रह धरणारे काही व्यक्ती आपल्याला दिसतात. जसं उदाहरणार्थ धार्मिक मूल्यांना अतिमहत्व देऊन देवासमोर जो नवस बोलला जातो तो नवस फेडण्यासाठी आपल्या मुलीचा देवदेवतांशी विवाह लावणे, त्यातून देवदासीची प्रथा या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि देवदासीची समस्या देखील आपल्याला निर्माण झालेली दिसते. म्हणजे इथे धार्मिक मूल्यांना अधिक महत्त्व देऊन व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याचा जो विचार केला जातो त्यातून देवदासीसारखी प्रथा आपल्याला निर्माण झालेली दिसते. वेश्या व्यवसायासारखी समस्या आपल्याला निर्माण झालेली दिसते. अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. किंवा अनेक वेळेस आपल्या धर्माची मूल्य ही श्रेष्ठ आहेत, इतरांच्या धर्माची मूल्य ही कनिष्ठ आहेत
आणि त्यामुळे धर्माधर्मामध्ये आपल्याला वाद किंवा धार्मिक दंगली होताना दिसतात. याऐवजी आपल्याला धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकारणं आवश्यक आहे. मग इकडे कट्टर धार्मिक विचारांनी प्रेरित असणाऱ्या व्यक्ती की ज्या 2-2.5 हजार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या धर्मग्रंथांमध्ये जशी समाज व्यवस्था आहे तशीच समाज व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे असा विचार मांडतात. आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या व्यक्ती संवैधानिक मूल्याचा पुरस्कार करतात. आणि मग या ठिकाणी वाद निर्माण होताना आपल्याला दिसतो, तिथून काही समस्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. मग या ठिकाणी हेवे दावे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र या ठिकाणी केले जातात आणि त्याचा परिणाम समाजामध्ये समस्या निर्माण होण्यावर होतो. तिसरं जर आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहिलं, जसं उदाहरणार्थ पूर्वीच्या काळात जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये नैतिकतेला किंवा योग्य आचरणाला किंवा चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याला अधिक महत्त्व दिलं जायचं. भौतिक साधन सामुग्री किती आहे, पैसा किती आहे, या बाबींवरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं जायचं नाही. आता मात्र या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे समाज व्यवस्थेमध्ये बदल झालेला दिसतो. हा ग्रामीण भागातही आहे आणि शहरी भागातही आहे. आताच जर आपण या ठिकाणी समाज व्यवस्था पाहिली तर ती आर्थिक दृष्टिकोनातून स्पर्धा करणारी, आर्थिक दृष्टिकोनातून मूल्यमापन करणारी, एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन त्याच्याकडे किती भौतिक वस्तू आहेत, त्या कशा माध्यमातून आल्या हे न पाहता त्याच्याकडे किती मोठी गाडी आहे, किती मोठा बंगला आहे, किती बँक बॅलन्स आहे, तो किती या ठिकाणी शानशौकचं जीवन जगतो, किती लोकांना तो या ठिकाणी पैसे देतो, यावरून त्याचं मूल्यमापन या ठिकाणी ठरतं. आणि मग अतिशय भ्रष्ट गुन्हेगार असणारे व्यक्ती देखील निवडणुकांमध्ये निवडून येताना आपल्याला दिसतात किंवा त्यांच्या मागे मोठा लोकसमूह उभा टाकलेला आपल्याला दिसतो. कारण अशा चंगळवादी प्रकारच्या जीवनाला महत्व देणारी विचारसरणी असं देखील मूल्य आपल्याला समाजामध्ये दिसतं. आणि एकीकडे प्रामाणिकपणे जीवन जगत असताना अर्थार्जन कमी झालं तरी चालेल, परंतु मी मात्र जी काही योग्य मूल्य आहेत ती या ठिकाणी सोडणार नाही. मी माझ्या पातळीवर अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगेल, नियमांना अनुसरून जीवन जगेल असा विचार करणारी एक पिढी. आणि मग चंगळवादी जीवन जगणारी पिढी जी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, चुकीच्या माध्यमातून पैसा कमावते आणि आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते, ती अशा प्रामाणिक लोकांना मूर्ख समजते, प्रामाणिक लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून समस्या निर्माण होतात. म्हणून चंगळवादी जीवन जगणं आणि सामान्य जीवन जगणं या दोन्ही मूल्यांचा विचार किंवा पुरस्कार करणारी एक पिढी या ठिकाणी पुढे आलेली आपल्याला दिसते. त्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले. आज मोठ्या प्रमाणामध्ये भौतिक सामुग्री जी आवश्यक नसताना देखील आपण वापरतो, त्यातून जे प्रदूषण होतं, त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न निर्माण झाले. विकासाच्या नावाखाली भौतिकतेला अधिक प्राधान्य देऊन विकसित राष्ट्रांनी जो प्रचंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा इतर वायू निर्माण केले, त्यातून आज ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या निर्माण झाली आहे. तर मित्रांनो, कोणत्या मूल्यांना आपण अधिक महत्त्व देतो किंवा कोणत्या मूल्यांना नाकारलं जातं, आपण इथे कुठल्या मूल्यांचा स्वीकार किंवा नकार यामध्ये न जाता नेमकी ती समस्या निर्माण होण्यामागे मूल्य संघर्ष आहे का हे समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. याला म्हणतात मूल्य संघर्षात्मक दृष्टिकोन असं आपल्याला लक्षात येईल. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे मूल्य आहेत त्या मूल्यांमध्ये असा जो फरक या ठिकाणी निर्माण होतो किंवा बदल या ठिकाणी घडून येतो आणि त्यावेळेस त्यातून जो संघर्ष निर्माण होतो तो समस्या निर्माण करतो का, हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून योग्य मूल्य समाजात रुजवली पाहिजे, मूल्यांचं महत्त्व लोकांना अधिक पटवून दिलं पाहिजे किंवा मूल्यांचं संरक्षण करणारी कायदे केली पाहिजे, अशा प्रकारच्या उपाययोजना करता येतात. तर इथे आपल्याला या दृष्टिकोनातून अशा प्रकारे मूल्यांचा संघर्ष आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात येतं. हे 4 दृष्टिकोन पाहिल्यानंतर दुसरा एक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो, संस्थागत अरिष्ठे आणि सामाजिक समस्या, इन्स्टिट्यूशनल क्रायसिस अँड सोशल प्रॉब्लेम्स. मित्रांनो, संस्थागत अरिष्ठे किंवा संस्था अंतर्गत अरिष्ठे, अरिष्ठ म्हणजे समस्या किंवा संकट आणि संस्था अंतर्गत म्हणजे ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्या अंतर्गत निर्माण झालेली संकट आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक समस्या. म्हणजे इथे लक्षात घ्या, इथे सामाजिक समस्या निर्माण होण्यासाठी एखादा व्यक्ती जबाबदार आहे असं नाही. तर इथे सामाजिक समस्या निर्माण होण्यासाठी सामाजिक संस्थेच्या अंतर्गत जी संकट आलेली आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आलेले आहेत, ते जबाबदार आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि मग इथं आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ते व्यक्तीला जबाबदार न मानता सामाजिक संस्थांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जसं आपल्याला कारण लक्षात येतं, ज्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करतो त्या दृष्टिकोनातून त्या समस्येच्या संदर्भामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांमध्ये फरक पडतो असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आता संस्थागत अरिष्ट म्हणजे काय? संस्थागत अरिष्टांमुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये त्या संस्थांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध घटकांच्या चुकीच्या भूमिकांमुळे किंवा कदाचित समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनासोबत समायोजन न साधू शकल्यामुळे अनेक समस्यांमध्ये विविध घटकांमध्ये क्लॅशेस निर्माण होतात, संकट निर्माण होतात, अंतर्गत कलह निर्माण होतो.
ज्याचा परिणाम त्या संस्थेशी संबंधित विविध व्यक्तींवर होताना आपल्याला दिसतो. संस्थागत अरिष्टांमुळे जे प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात, जसं उदाहरणार्थ भग्न कुटुंब किंवा विघटित कुटुंब. विघटित कुटुंबाची समस्या सध्या वाढताना आपल्याला दिसते. कौटुंबिक तणावाची समस्या वाढताना आपल्याला दिसते. घटस्फोटाची समस्या वाढताना आपल्याला दिसते. नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रश्न वाढलेले आपल्याला दिसतात. वृद्धांच्या समस्या इत्यादी अनेक समस्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात, ज्याची कारण संस्थागत अरिष्ट आहेत. जसं उदाहरणार्थ आपण याला समजून घेऊ. संस्थांचा विचार करत असताना काही बेसिक संस्था आपण अभ्यास केल्या आहेत. कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, अर्थसंस्था, राज्यसंस्था आणि शिक्षण संस्था. या 6 संस्था आपल्याला प्रामुख्याने समाजामध्ये व्यक्तीच्या आणि समाजाच्या विविध गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात, असं या ठिकाणी लक्षात येईल. मित्रांनो, या 6 संस्था ज्या आहेत, या 6 संस्थांनी दिलेलं योगदान किंवा पार पाडलेली भूमिका ही सुदृढ आणि व्यवस्थित समाजासाठी आवश्यक असते. यातील एकाही संस्थेचं कार्य जर कमी जास्त झालं तर त्यातून प्रॉब्लेम निर्माण होतात. जसं उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, चेता संस्था या संस्था आहेत. या संस्थांपैकी एकाही संस्थेचं कार्य जर या ठिकाणी बिघडलं, समजा माझ्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये अडचण निर्माण झाली, कोलेस्ट्रॉल वाढलं आणि माझ्या हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला, तर मला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि माझ्या संपूर्ण इतर संस्था योग्य असूनही माझा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये जरी अडचण निर्माण झाली तरी त्याचा परिणाम सर्व संस्थांवर या ठिकाणी पडू शकतो. अगदी त्याचप्रमाणे समाजामध्ये देखील विविध प्रकारच्या संस्थांच्या योगदानातून, भूमिकेतून सुरळीतपणे समाजातील सर्व गरजा पूर्ण होत असतात. आणि या संस्थांचं कार्य हे इंटरकनेक्टेड, परस्पर संबंधित असतं, इंटरडिपेंडेबल असतं, परस्परावर लंबी असतं, असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एका संस्थेमध्ये बिघाड झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या संस्थेवर होणार. जसं उदाहरणार्थ कुटुंब संस्था. कुटुंब संस्था ज्याला आपण प्रायमरी ग्रुप म्हणून या ठिकाणी पाहिलेला आहे, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण किंवा पायाभरणी करण्यासाठी आवश्यक असणारी सामाजिकरणाची प्रक्रिया, यामध्ये कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची असते. आता अशा या कुटुंब संस्थेमध्ये जर या ठिकाणी बिघाड निर्माण झाला तर त्यातून निर्माण होणारी पुढची पिढी, म्हणजे एकंदरीत समाजामध्ये येणारी पुढील पिढी ही कशा प्रकारची निर्माण होईल आणि ती कशा प्रकारचं योगदान देईल, त्यातून समस्या निश्चितपणे निर्माण होणार आहे. आणि म्हणून कुटुंब संस्थेचं कार्य महत्वाचं आहे. उदाहरणार्थ कुटुंब संस्थेमध्ये लैंगिक गरजांची पूर्तता करणे, मुलांचं संगोपन करणे, प्रजोत्पादन, सामाजिकरण, आर्थिक गरजा पूर्ण करणे, अशा अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता कुटुंब संस्था या ठिकाणी करते. परंतु सध्या जर आपण बघितलं तर कुटुंब संस्थेमध्ये परिवर्तन होताना आपल्याला दिसतं. कुटुंबातील नातेसंबंध, कौटुंबिकतेची भावना किंवा संयुक्त कुटुंबातून विभक्त कुटुंब निर्माण होणं, यातून अनेक प्रकारच्या बाबी या ठिकाणी बदलत आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. उदाहरणार्थ कुटुंबातील नातेसंबंधाचं जे बदलतं स्वरूप आहे, पती पत्नी यांच्यातील बदलाचं जे स्वरूप आहे, त्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो आणि घटस्फोटासारखी समस्या निर्माण झालेली दिसते. वृद्धांचं जे वर्चस्व संयुक्त कुटुंबामध्ये होतं, आज विभक्त कुटुंब या ठिकाणी संयुक्त कुटुंबातून निर्माण झालं आणि वृद्धांचा सांभाळ कोणी करायचा असा प्रश्न निर्माण झाला. व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य या ठिकाणी रुजायला लागलं आणि त्या ठिकाणी पिढी अंतर्गत संघर्ष, आंतरपिढीय संघर्ष असे प्रश्न या ठिकाणी निर्माण व्हायला लागले. आधुनिकीकरण, नागरीकरण, जागतिकीकरण यामुळे आज रोजगाराचे प्रश्न या ठिकाणी बिकट झालेले आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नाही. पर्यावरणीय प्रश्नांमुळे आज शेती करणे या ठिकाणी शक्य नाही. त्यामुळे कुटुंबाचं विघटन मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि मग अशा वेळेस कुटुंबातील सामाजिक नियंत्रणाची भूमिका जी पार पाडली जाते ती कमकुवत होताना दिसते. आणि त्यातून मग पुढील पिढीमध्ये बालगुन्हेगारीची समस्या असेल, व्यसनाधीनतेची समस्या असेल किंवा कुटुंबातील मुलांचे आणि आई वडिलांचे जे संबंध आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आपल्याला दिसतात. अनेक वेळेस कौटुंबिक नियंत्रण, कौटुंबिक ओलावा, प्रेम, जिव्हाळा, मानसिक सुरक्षितता न मिळाल्यामुळे बालकांच्या किंवा तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढणे, अशाही समस्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. म्हणजे केवळ या ठिकाणी कुटुंब संस्थेच्या अंतर्गत या ठिकाणी जर बिघाड निर्माण झाला किंवा कुटुंब संस्थेच्या संरचनेमध्ये, कार्यामध्ये जर काही बिघाड निर्माण झाला तर त्यातून अनेक समस्यांची साखळीच या ठिकाणी निर्माण होते, असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून संस्थेच्या अंतर्गत जी अरिष्ट येतात, संकट येतात, त्यातूनही सामाजिक समस्या निर्माण होतात, असं आपल्याला लक्षात येईल. दुसरी परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू. विविध प्रकारच्या संस्था ज्या समाजामध्ये या ठिकाणी कार्यरत असतात, गरजा पूर्ण करत असतात. जसा समाज व्यापक होत जातो, जसजसे समाजामध्ये परिवर्तन होत जातात, तसे तसे समाजाच्या गरजांमध्ये देखील बदल होत जातात. समाजाच्या गरजा बदलल्या की संस्थांना देखील आपलं कार्य, भूमिका या सगळ्या बाबी बदलाव्या लागतात. म्हणजे संस्थेमध्ये देखील परिवर्तन होत असतं. आता अनेक वेळेस काय होतं, संस्थेमध्ये परिवर्तन योग्य दिशेने होत नाही आणि म्हणून ते झालं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये चळवळी या ठिकाणी निर्माण होतात. जसं राज्य संस्थेने आपली भूमिका योग्यपणे न पार पाडणे म्हणून या ठिकाणी दबाव गट चळवळीच्या माध्यमातून राज्य संस्थेवर प्रेशर आणत असतात. जसं उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी
कायदे निर्माण करणे किंवा कायदे निर्माण करणे राज्यसंस्थेचे काम आहे. पण कायदे जर घटनात्मक चौकटीमध्ये या ठिकाणी निर्माण होत नसतील किंवा कदाचित कायदे जर लोकहिताचे नसतील तर शेतकरी आंदोलनासारखे आंदोलन या ठिकाणी करावे लागतात आणि राज्यसंस्थेवर दबाव निर्माण करावा लागतो. म्हणजे अनेक वेळेस संस्थेच्या अंतर्गत होणारं परिवर्तन हे जर योग्य दिशेने नसेल तर चळवळीच्या माध्यमातून त्याला प्रतिकार होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता हे परिवर्तन जे असतं त्याची गती मंद असते. अनेक वेळेस हे परिवर्तन व्हायला फार दीर्घ कालावधी या ठिकाणी लागतो आणि हा दीर्घ कालावधी लागत असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये सातत्याने त्या दीर्घ कालावधीमुळे किंवा परिवर्तनाच्या मंद गतीमुळे किंवा अनेक वेळेस परिवर्तनाची दिशा चुकीची असल्या कारणाने अरिष्ट किंवा संकट निर्माण होतात. त्या संस्थेच्या अस्तित्वावरच या ठिकाणी धोका निर्माण होतो, अशी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून त्याचे परिणाम म्हणून समस्या निर्माण होतात असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या समस्येसाठी जबाबदार धरणे किंवा किंवा एखाद्या समूहाला समस्येसाठी जबाबदार धरणे यापेक्षाही त्या संस्थेच्या अंतर्गत अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली, कोणत्या अडचणी निर्माण झाल्या की ज्यातून संस्थेच्या कार्याबद्दल, संस्थेच्या भूमिकेबद्दल, संस्थेच्या नियमनांबद्दल प्रश्न निर्माण झाले किंवा अडचणी निर्माण झाल्या आणि त्या दूर करणं आपल्याला आवश्यक आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून संस्थागत जे अरिष्ट आहेत ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येत नाही. अजून एक उदाहरण आपण पाहू. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण आपण या ठिकाणी केलं. शिक्षण संस्था जी लोकांना शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत बेसिक असणारी संस्था आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोक राहतात, सामान्य आर्थिक परिस्थितीमधील लोकांची संख्या जास्त आहे, तिथे शिक्षण संस्था ही शासकीय माध्यमातून किंवा शासकीय अर्थपुरवठ्यातून, अर्थसहाय्यातून चालणं आवश्यक आहे, तरच सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळेल. अन्यथा शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळे आज केवळ काही मुठभर श्रीमंतापर्यंत शिक्षण, आज अनेक शैक्षणिक कोर्सेसची फीस एवढी भरमसाठ आहे की सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस ते कोर्सेस करू शकत नाही आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना योग्य दर्जेदार शिक्षण न मिळाल्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झाले, अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. तर शिक्षण व्यवस्थेमध्ये जागतिकीकरणातून खाजगीकरणाचा जो प्रश्न निर्माण झाला त्यातून आज हे आपल्याला तरुणांचे प्रश्न निर्माण झालेले दिसतात. मग आपल्याला या तरुणांना जर योग्य दिशा द्यायची असेल तर आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या संकटांना सोडवावं लागेल. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला सामाजिक समस्यांची मूळ कारणं या ठिकाणी दिसतात. इथे आपण 5 दृष्टिकोन अभ्यासलेले आहेत मित्रांनो. कुठलीही समस्या समजून घेण्यासाठी केवळ एकच दृष्टिकोन उपयोगी पडेल असंही नाही आणि एकाच दृष्टिकोनाच्या माध्यमातून सर्व समस्या सोडवता येतील असंही होताना आपल्याला दिसत नाही. आपल्याला परिस्थितीनुसार, गरजेनुसार त्या समस्यांचं अध्ययन करत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अध्ययन करावं लागतं. कदाचित एखाद्या समस्येला सोडवण्यासाठी 2-3 दृष्टिकोनातून अध्ययन करावं लागेल, तेव्हा त्याचे सगळे पैलू आपल्याला लक्षात येतील. तर ही जी दृष्टिकोन आहेत ही आपल्याला समस्यांना समजून घेण्याची साधनं आहेत, टूल्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर ही अतिशय महत्वाची बाब आहे. कुठल्याही शास्त्रामध्ये त्या शास्त्राला समजून घेत असताना किंवा त्या शास्त्राचा अप्लाइड उपयोग, व्यावहारिक उपयोग करण्यासाठी हे दृष्टिकोन अतिशय महत्वाचे ठरतात असं आपल्याला लक्षात येईल. प्रत्येक शास्त्रामध्ये त्या शास्त्रातील संकल्पना आणि त्या शास्त्रातील सैद्धांतिक दृष्टिकोन या बाबी खूप महत्वाच्या असतात असं आपल्याला लक्षात येईल. तर समाजशास्त्रामध्ये समाजाला योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी, सामाजिक समस्यांना योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी असे सर्व दृष्टिकोन उपयुक्त ठरतात असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून सामाजिक समस्यांच्या बाबतीमध्ये दृष्टिकोनांना योग्य पद्धतीने समजून घेणे हे गरजेचं आहे असं आपल्याला सांगता येईल. तुम्ही जेव्हा सोशॉलॉजीच्या संदर्भामध्ये हायर एज्युकेशनकडे जाता, हायर स्टडीजकडे जाता, तेव्हा तुम्हाला स्पेशली वेगवेगळ्या प्रकारचे केवळ दृष्टिकोन समजून घेण्याचे पेपर या ठिकाणी असतात. जसं एम ए सोशॉलॉजीमध्ये जर तुम्ही गेलात तर पर्स्पेक्टिव्ह ऑन इंडियन सोसायटी असा एक पेपर आहे, ज्यामध्ये भारतीय समाजाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्याचा विचार केला जातो. हे केवळ समस्यांच्या संदर्भाचे झाले. जसं संरचनात्मक प्रकारात्मक नावाचा दृष्टिकोन आहे, संघर्षात्मक दृष्टिकोन नावाचा दृष्टिकोन आहे, मार्क्सवादी दृष्टिकोन आहे, उठावात्मक दृष्टिकोन आहे. हे दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. उत्तर आधुनिकतावादी दृष्टिकोन या ठिकाणी आहे, प्रघटनाशास्त्रीय दृष्टिकोन या ठिकाणी आहे. असे अनेक प्रकारचे दृष्टिकोन आपण जेव्हा या ठिकाणी अभ्यासतो तेव्हाच आपल्याला एखाद्या समाजाचं व्यवस्थित पद्धतीने आकलन या ठिकाणी होत असतं. म्हणून या ठिकाणी सामाजिक समस्यांना समजून घेत असताना हे 5 दृष्टिकोन महत्वपूर्ण मानले जातात, आधारभूत मानले जातात असं आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, इथं आपलं सामाजिक समस्यांच्या संदर्भाचे दृष्टिकोन हा मुद्दा या ठिकाणी संपतो. पहिल्या प्रकरणामध्ये आपण सामाजिक समस्यांचा अर्थ,
सामाजिक समस्यांची वैशिष्ट्ये, सामाजिक समस्यांची कारणे आणि सामाजिक समस्यांच्या अध्ययनासाठी वापरले जाणारे दृष्टिकोन, हे 4 मुद्दे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. इथं आपलं पहिलं चॅप्टर जे आहे ते संपतं. आता आपल्याला दुसरं जे प्रकरण आहे आपलं, त्या दुसऱ्या प्रकरणाकडे या ठिकाणी वळायचं आहे. मित्रांनो, दुसरं प्रकरण हे विषमतेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं प्रकरण जे आहे ते कास्ट इनइक्वॅलिटी हा एक त्यामध्ये टॉपिक आहे. जेंडर इनइक्वॅलिटी हा एक त्यामध्ये टॉपिक आहे. इथे आपल्याला इनइक्वॅलिटी, वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता आणि त्यातून ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचा विचार करायचा. तर मुळात विषमता म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेऊ आणि मग आपण दुसऱ्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करू. समानता आणि विषमता या दोन संकल्पना किंवा या दोन मूल्यांना आपल्याला समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये समजून घ्यायचं आहे. कारण आपल्या पेपरचं नाव आहे इंडियन सोसायटी द स्ट्रक्चरल इश्यूज, भारतीय समाजाचे संरचनात्मक प्रश्न. आपण या ठिकाणी जेव्हा भारतीय समाजाचा विचार करतो तेव्हा भारतीय समाजामध्ये विविध प्रकारची मूल्य ही भारतीय समाजासाठी आवश्यक आहेत असं आपण वारंवार या ठिकाणी म्हणतो. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सामाजिक न्याय या सगळ्या मूल्यांना आपण या ठिकाणी घटनात्मक मूल्य म्हणून पाहतो. आता या सगळ्या मूल्यांमध्ये समानतेचं एक मूल्य आहे, समतेचं एक मूल्य आहे. समतेचं मूल्य आपल्याला काय सांगतं, समानतेचं मूल्य आपल्याला काय सांगतं? समानतेच्या मूल्यानुसार प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, पंथ, वंश याच्या पलीकडे जाऊन समान वागणूक मिळाली पाहिजे. कलम 15 आहे, कलम 16 आहे. कलम 15 नुसार आपण कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ, वंश, प्रदेश किंवा शिक्षण कुठल्याही आधारावर भेदभावाची वागणूक आपण या ठिकाणी देऊ शकत नाही. म्हणजे जातीय विषमता किंवा धार्मिक विषमता, लैंगिक विषमता, असमानता या सर्व बाबी आपण घटनात्मक तरतुदीनुसार या ठिकाणी नष्ट केल्या. पण प्रॅक्टिकली आपल्याला काय दिसतं? खरंच असं होतं का? किंवा वारंवारपणे जेव्हा आपण समाजातील वास्तवाचा विचार करतो, समाजात घडणाऱ्या घटनांचा आपण या ठिकाणी विचार करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की समाजामध्ये सातत्याने या ठिकाणी अनेक विविध घटकांना विषमतेची वागणूक मिळते. स्त्रियांना या ठिकाणी दुय्यम वागणूक मिळताना दिसते, कनिष्ठ व्यक्तींना दुय्यम वागणूक मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसते, दारिद्र्य गरीब असणाऱ्या व्यक्तींना देखील दुय्यम वागणूक मिळताना आपल्याला दिसते. म्हणजे खरंच या ठिकाणी समाजामध्ये समानता आहे का असा प्रश्न आपल्याला पडताना या ठिकाणी दिसतो. समानता नाही म्हणून या ठिकाणी विषमता निर्माण झाली. तर समाजामध्ये समानतेचा अभाव असणे म्हणजेच या ठिकाणी समाजामध्ये विषमता आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे प्रत्येक समुदायातील व्यक्तीला मानव म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून सगळ्या प्रकारचे अधिकार योग्य पद्धतीने उपभोगण्याची समान संधी मिळणे, शिक्षणाचा समान अधिकार मिळणे, अर्थोत्पादनाचा समान अधिकार मिळणे, सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळणे, विविध प्रकारचे अधिकार जे आपल्याला राज्यघटनेने या ठिकाणी मूलभूत अधिकार म्हणून दिलेले आहेत, हे सर्व अधिकार सर्वांना समान मिळणे हे या ठिकाणी आवश्यक आहे, तरच समाजाचा विकास होईल. पण हजारो वर्षापूर्वीपासून जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, लिंगभेदाच्या आधारावर, पैशाच्या आधारावर फार मोठ्या समूहाला या ठिकाणी विविध घटकांपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे, अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. त्यालाच आपण विषमता किंवा असमानता असं या ठिकाणी म्हणतो. तर ही एक समस्या आहे मित्रांनो. कारण कुठल्याही समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या समाजाचं 100% मनुष्यबळ जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्या समाजामध्ये विकास होतो. पण जर आपण 100% मनुष्यबळाला योग्य संधीच दिली नाही, समान प्रकारची वागणूकच दिली नाही, तर त्या ठिकाणी प्रत्येक जण आपलं योगदान देऊ शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी समानतेची बाब समाजामध्ये असणं आवश्यक आहे. समानतेसोबतच सामाजिक न्याय महत्वाचा आहे. उदाहरणार्थ, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ज्या समुदायाला फार काळापासून मागास ठेवण्यात आलेला आहे, कुठल्याही कारणाने त्यांचे अधिकार या ठिकाणी हिरावले गेलेले आहेत, त्यांना इतर समूहाच्या समानतेमध्ये आणण्यासाठी, बरोबरीने आणण्यासाठी काही काळापर्यंत विशेष प्रकारच्या सुविधा पुरवणे अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून आपण मागासवर्गीयांना आरक्षणाची सुविधा या ठिकाणी पुरवतो, स्कॉलरशिपची सुविधा आपण पुरवतो, कारण अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांना विविध घटकांपासून वंचित ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना ही समानता निर्माण करण्यासाठी महत्वाची असते असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून इथं आपण एखाद्या समुदायाला जर आरक्षण देत असो तर आपण त्यावर काही उपकार नाही करत आहोत. आपण समाजामध्ये समानता निर्माण होण्याचं माध्यम, समानता निर्माण होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक घटक म्हणून आपण त्या आरक्षणाचा वापर करत आहोत असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. म्हणून आपण जेव्हा विषमता असं म्हणतो तेव्हा समाजामध्ये
वेगवेगळ्या पातळीवर निर्माण झालेली विषमता ही एक समस्या आहे. कारण विषमता जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या विषमतेच्या माध्यमातून शोषण निर्माण होतं. शोषित समुदाय हा शोषण करणाऱ्या समुदायाचा विरोध करू लागतो आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष निर्माण होतात, दंगली निर्माण होतात, जीवितहानी होते, सार्वजनिक मालमत्तेची हानी होते आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राचा किंवा देशाचा विकास होण्यासाठी जे मनुष्यबळ वापरलं गेलं पाहिजे ते मनुष्यबळ योग्य दिशेने वापरलं जात नाही आणि त्यातून विविध प्रकारच्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात. तर आज आपल्याला जी समस्या या ठिकाणी दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहायची आहे ती आहे कास्ट इन इक्वॅलिटी. कास्ट इनइक्वॅलिटीचा विचार करत असताना जातीय विषमतेची समस्या. मित्रांनो, जातीय विषमता भारतीय समाजाचे एक अविभाज्य अंग किंवा अविभाज्य वैशिष्ट्य आहे की भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्था या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. आता जाती व्यवस्था ही केवळ हिंदू धर्मामध्ये आहे असं नाही, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये इतरही धर्मांमध्ये आपल्याला ती दिसते. जाती व्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो, भारतामध्ये 80% पेक्षा जास्त हिंदू समुदाय या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही हिंदू धर्मीयांची असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे संपूर्ण हिंदू धर्मीयांचा आधार हा आपल्याला जाती व्यवस्था असलेला दिसतो. जाती व्यवस्थेचा आधार जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला वर्णव्यवस्था त्याचा आधार असलेला दिसतो. वर्णव्यवस्था जी निर्माण झाली, मग त्या वर्णव्यवस्थेच्या निर्मितीची पार्श्वभूमी जेव्हा आपण अभ्यासतो किंवा जेव्हा त्याचे आपण संदर्भ अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वर्णव्यवस्था ही श्रम विभाजनेसाठी निर्माण झाली, डिव्हिजन ऑफ लेबरसाठी निर्माण झाली. भगवद्गीतेमध्ये वर्णव्यवस्थेच्या उदयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी एक श्लोक आपल्याला आढळतो, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्मम विभागशः. 4 वर्णांची उत्पत्ती गुण आणि कर्माच्या आधारावर माझ्या मार्फत झालेली आहे, असं या ठिकाणी गीतेमध्ये म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी संदेश म्हणून सांगत आहे. म्हणजे 4 वर्ण जे निर्माण झाले ते गुणकर्माच्या आधारावर निर्माण झाले. म्हणजे इथे चॉईस होती. प्रत्येक व्यक्तीमध्ये जे गुण आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला जे कार्य करण्याची इच्छा आहे त्यानुसार त्याचा वर्ण निश्चित होईल. परंतु आपण कालांतराने या वर्णव्यवस्थेचं जे गुणकर्मावर आधारित असणारी वर्णव्यवस्था होती त्याचं रूपांतर जाती व्यवस्थेवर या ठिकाणी निर्माण केलं. जाती व्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जात हा शब्द जन या धातूपासून निर्माण झालेला आहे. जन म्हणजे जन्म, जन्मावर आधारित असणारी किंवा जन्मावर आधारित अशा प्रकारच्या अधिकारांची वाटणी करणारी किंवा निर्धारण करणारी जी व्यवस्था आहे त्याला आपण जात असं म्हणतो. म्हणजे जातीचा आधार हा जन्म असलेला आपल्याला दिसतो. कुणाच्या पोटी कुणी जन्म घ्यावा हे कुणाच्याही हातात नाही. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचा जन्म एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कुटुंबात झाला, विशिष्ट प्रकारच्या जातीमध्ये झाला, म्हणून त्याला विविध प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारणे हे पूर्णपणे विषमतेची वागणूक असलेली आपल्याला दिसते. पण भारतीय समाजामध्ये हजारो वर्षापूर्वीपासून अशा प्रकारची जातीय विषमता असलेली आपल्याला दिसते. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यतेची समस्या किंवा जातीय विषमतेची समस्या, शोषणाची समस्या, अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर ही जातीय विषमतेची समस्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तर मित्रांनो, वर्णव्यवस्था जी गुण आणि कर्माच्या आधारावर समाजाची विभागणी निर्माण करण्यासाठी तयार झालेली होती, त्यातून जन्मावर आधारित अशी जाती व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली. सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्या मर्यादित होती, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्रमविभाजन आवश्यक होतं आणि त्यामुळे गावामध्ये जाती व्यवस्था निर्माण झाल्यानंतरही 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार अशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आणि छोट्याशा समुदायामध्ये सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची स्पर्धा या ठिकाणी नव्हती. प्रत्येकाला रोजगार या ठिकाणी मिळायचा, प्रत्येकाला त्या रोजगाराचा मोबदला या ठिकाणी मिळायचा, अर्थार्जनाची संधी या ठिकाणी मिळायची. पण सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर जाती व्यवस्थेचा स्वीकार आणि समर्थन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. पण जसजशी लोकांची संख्या या ठिकाणी वाढू लागली, गरजा या ठिकाणी वाढू लागल्या किंवा गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पादन किंवा इतर अनेक प्रकारच्या बाबी या ठिकाणी वाढणं आवश्यक होतं किंवा लोकसंख्या वाढल्यामुळे विविध प्रकारच्या संधीची मागणी करणारी संख्या या ठिकाणी वाढली, तेव्हा मात्र या ठिकाणी ही जाती व्यवस्था आपल्या निर्माण झालेल्या नियमनांमुळे जी त्या काळामध्ये समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी निर्माण झालेली होती, त्यामुळे जाती व्यवस्था या ठिकाणी विषमता निर्माण करण्यास कारणीभूत ठरली असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून जातीय विषमतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेली व्यवस्था ही समाजाच्या बदलत्या स्वरूपासोबत बदलली नाही, ती त्याचप्रमाणे कार्य करत राहिली किंवा त्याचप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करते आणि यातून एक शोषणकारी व्यवस्था, दमनकारी व्यवस्था किंवा व्यक्तीचे हक्क, न्याय, अधिकार नाकारणारी व्यवस्था अशी एक व्यवस्था या ठिकाणी निर्माण व्हायला लागली आणि तिथून जातीय विषमतेची समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसते, ज्याचा परिणाम म्हणून पुढच्या काळामध्ये जातीय संघर्ष, जातीय दंगली निर्माण झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात.
तर या समस्येचा आपल्याला विचार करायचा आहे. तर ही संपूर्ण समस्या समजून घेत असताना जातीय विषमता, विषमता या शब्दाचा अर्थ आपण पाहिला, जात या शब्दाचा अर्थ देखील आपण या ठिकाणी पाहिला. तर जात या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भारतीय समाजाला या जातीच्या जोखडातून किंवा या जातीय विषमतेच्या समस्येतून मुक्त केल्याशिवाय खऱ्या अर्थाने समता किंवा समानता या ठिकाणी प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून जातीय विषमतेची समस्या ही मुळात समजून घेणे, त्यावरील उपाय करण्यासाठी आपल्याला अतिशय आवश्यक आहे असं या ठिकाणी लक्षात येतं. तर उद्या आपण सेकंड चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत. जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी या ठिकाणी लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, तरच आपला सिलेबस कव्हर होईल. वेळेवरती सर्वांनी जॉईन व्हा. तर सर्वांनी वेळेवरती जॉईन व्हायचं आहे.